हरे कृष्ण सर्वांना. इस्कॉन बेंगलोरच्या वतीने आज आपल्या सर्वांचं मी आपल्या पाठ्यक्रमाच्या आपल्या 9व्या अध्यायासाठी सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते. आता आपण गुरुवंदनेने आणि प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सहगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवम् श्रीराधा कृष्णपादान् सहगणललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे. श्री चैतन्य महाप्रभु की जय हो. श्रील प्रभुपाद की जय हो. गुरु महाराज की जय हो. श्री श्री राधा गोविंद की जय हो. हरे कृष्ण. सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आपल्या 9व्या अध्यायासाठी. आता आपण 9व्या अध्यायाचा अभ्यास सुरू करणार आहोत. आता 9व्या अध्यायाचं नाव काय आहे तर राजगुह्य योग. म्हणजेच काय की सर्वात गोपनीय असं ज्ञान. म्हणजे सर्वात गोपनीय ज्ञान म्हणजे काय की आपण आता शाळेमध्ये किंवा आपले म्हणजे कॉलेजमध्ये असे आपले जवळचे मित्रमैत्रिणी असतात. मग त्यांना आपण आपलं सगळ्यात टॉप सिक्रेट म्हणजे एकदम गोपनीय सांगतो, हो की नाही. म्हणजे अशी गोपनीय गोष्ट सांगतो, त्याला म्हणायचं सर्वात गोपनीय किंवा परम गोपनीय ज्ञान. मग असं जे आहे तर राजविद्या राजगुह्य योग असं या अध्यायाचं नाव आहे. म्हणजे काय की एकदम गुह्य म्हणजे एकदम गोपनीय जी गोष्ट आहे ना तर ती. मग ते सगळं ज्ञान आपल्याला कृष्ण आज देणार आहेत. आणि मग कोणाला देणार म्हणजे असं जवळची जी कोणी व्यक्ती असते त्यालाच आपण आपलं टॉप सिक्रेट सांगतो, हो की नाही. अगदी जवळच्या व्यक्तीला सगळं सांगतो. मग तसंच कृष्ण जे आहेत तर त्यांच्यावर अर्जुनाचं प्रेम आहे, त्यांचं भक्त म्हणून म्हणजे खूप त्यांचा जवळचा असा तो म्हणजे प्रेम असलेला भक्त आहे किंवा सखा म्हणजे मित्र आहे. म्हणजे सखा म्हणून तो प्रेम करतो भगवान श्रीकृष्णावर, भक्त म्हणून पण त्याचं भगवान यांच्यावर प्रेम आहे. मग असा जो आहे तर त्यालाच भगवान हे ज्ञान देतात पहा. मग आता असं जे परम गोपनीय ज्ञान आहे एकदम असं तर ते सांगणार आहेत कृष्ण अर्जुनांना. मग ते काय आहे ते आपण जाणून घेणार आहोत आजच्या अध्यायात. आणि त्याद्वारे मग कृष्णांची कृपा कशी प्राप्त करायची तर ते आपण समजून घेणार आहोत. म्हणजे अशा पद्धतीने कृष्णांशी आपण हे सर्वात गोपनीय ज्ञान कृष्ण स्वतः देणार आहेत आणि ते घेऊन आपण कृष्णांच्या कृपेस कसं प्राप्त व्हायचं हे समजून घेणार आहोत. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. मग त्याची पुढची स्लाइड. आपण श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी वंदन करूया आणि आता पुढे जाऊ. श्रील प्रभुपाद जे आपले प्रमुख संस्थापक आचार्य आहेत त्यांच्या चरणी साष्टांग वंदन करून त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण पुढे जाऊ. हा मग त्याची पुढची स्लाइड.
हा, आता हे जे भगवान नरसिंहदेव आहेत, तर हे जे आहेत, तर आजच्या म्हणजे कलियुगामध्ये आपल्याला राम किंवा कृष्ण किंवा नरसिंह भगवान यांची उपासना करणं योग्य आहे, म्हणजे असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितले. नरसिंह भगवान काय करतात, आपल्या सगळ्या संकटांचं काय करतात, तर हरण करतात. म्हणजे आपण आपल्यासारख्या भक्तांनी किंवा आपण सर्वांनी नरसिंह भगवान यांचं नेहमी स्मरण करावं किंवा त्यांची आरती करावी. म्हणजे आपल्या मंगल आरतीमध्ये पहाटे ऑनलाईन जेव्हा आपण करतो 8:30-4 वाजता मंगल आरती, तेव्हा तिथे नरसिंह भगवान यांची गुरुवंदनेनंतर आरती असते. पहा, आपल्याला टेम्पल लिंक येत असेल ग्रुपवर, तर आपण त्याला जोडायचा प्रयत्न करू. हा, माताजी वाचूया. हरे हरे कृष्ण. कृष्ण. परात्पर भगवान म्हणाले, माझ्या प्रिय अर्जुना, तू माझा कधीही मत्सर करत नाहीस, म्हणून मी तुला हे परम गुप्त ज्ञान देईन, जे जाणून तू भौतिक अस्तित्वाच्या दुःखापासून मुक्त होशील. हरे कृष्ण माता. हरे कृष्ण. मग आता भगवान काय म्हणतात, की माझ्या प्रिय अर्जुना, म्हणजे तू माझं कधीही मत्सर नाही करत आहे. म्हणजे मत्सर करत नाही म्हणजेच काय, भगवान यांच्यावर प्रेम आहे त्याचं, हो की नाही. मत्सर करत नाही याचा अर्थ काय झाला, प्रेम आहे खूप असं भक्त म्हणून. आणि त्यामुळं असा जो अर्जुन आहे, की ज्याचं खूप प्रेम आहे भगवान यांच्यावर, भक्त म्हणून, सखा म्हणून, मग त्याला हे मी तुला म्हणजे हे सगळं परम गुप्त ज्ञान असं देईन. म्हणजे आणि ते ज्ञान असं आहे, म्हणजे परम म्हणजे सर्वश्रेष्ठ असं एक गुप्त गोपनीय ज्ञान आहे, की ते जाणून घेतल्यावर भौतिक अस्तित्वाचं दुःख म्हणजे काय, आपलं हे शरीर आपलं भौतिक अस्तित्वाचं कारण असते. मग ह्या दुःखापासून मुक्त होशील म्हणजे काय, आध्यात्मिक देहाची तुला प्राप्ती होऊन भगवत धामाची प्राप्ती होईल. म्हणजे हे अर्जुनाला जरी सांगत असले तरी आपण आहोत सगळे श्रोता म्हणून अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळतात. आणि त्यामुळं आपण हे जेव्हा गुप्त ज्ञान किंवा परम गोपनीय ज्ञान घेऊ, तेव्हा निश्चितच काय होईल, की आपण सुद्धा या भौतिक अस्तित्वाच्या दुःखापासून मुक्त होऊ. म्हणजेच काय, भगवान यांची यांना आपण म्हणजे आमची ह्यांना आपण शरण जाऊन त्यांची भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे या परम गोपनीय ज्ञान म्हणजे काय, कशी सेवा करायची, काय करायची, हे सगळं संबंधित भगवान यांच्याशी ज्ञान असणार आहे सगळं. तर हे अशा पद्धतीचं हे सगळं जे ज्ञान आहे, तर त्यामुळे आपण काय होऊ, भौतिक अस्तित्वाच्या दुःखापासून मुक्त होऊ. म्हणजेच काय, तर आपण आध्यात्मिक देहाची प्राप्ती करून या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे आपण भगवंतांच्या आणि भगवत धामाची म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या धामाची म्हणजे गोलोक वृंदावनची प्राप्ती करू. की जे काल आपण अभ्यासलं होतं पहा सखोल, गोलोक वृंदावन कसं आहे, आपल्याला तिथे जायला मिळेल. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ, ह्याच्या पुढची slide. हा, माताजी वाचूया. राजविद्या राजगुह्यं पवित्रमिदमुत्तमं प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. सर्व गोपनीय ज्ञानात अत्यंत गोपनीय असे हे ज्ञान म्हणजे सर्व ज्ञानांचा राजा आहे. हे अत्यंत पवित्र ज्ञान आहे आणि ते अनुभवजन्य प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारे असल्यामुळे ते धर्माची परिपूर्णता आहे. हे ज्ञान अविनाशी आणि आचरण करण्यास अत्यंत सुखकर आहे. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता आपण समजून घेऊया की हे ज्ञान कसं आहे, राजविद्या राजगुह्य असं आहे ना, म्हणजे सर्वात गोपनीय ज्ञान तर हे आहेच बरं का. तर आता राजविद्या राजगुह्य म्हटलंय, हा इथे चित्रात बघा हा सगळे. तर आता म्हणजे काय, फळांचा राजा, तर त्याला आंबा म्हणजे आपण म्हणतो की नाही, आंबा फळांचा राजा, हो की नाही. मग पक्ष्यांचा राजा म्हणजे गरुड महाराज, हो की नाही. मग असे वेगवेगळे जे आहेत, तर ते म्हणजे त्या श्रेणीतलं म्हणजे जे उच्च कोटीचं जे काही आहे, तर ते त्या श्रेणीमध्ये काय असतं, म्हणजे किंग ऑफ दॅट कम्युनिटी असं आपण म्हणतो, हो की नाही. त्यासाठी असतं म्हणजे राजा ठरतं. मग तसं वेगवेगळे म्हणजे जे आहेत म्हणजे तत्वज्ञान किंवा सिद्धांत आहेत. मग या संदर्भात गौतम, कणाद, कपिल, असे शांडिल्य, वैश्वानर असे सगळे ऋषीमुनी भरपूर आहेत, की ज्यांनी हे तत्वज्ञान जे आहे तर वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यावर मीमांसा किंवा हे सगळं लिहिलंय. मग आता वेदांत सूत्राचे रचनाकार वेदव्यास हे सुद्धा तत्ववेत्ते आहेत प्रमुख. म्हणजे मग आता ही सगळी तत्वज्ञान त्यांनी लिहिलीत. म्हणजे कोणी न्याय लिहिलंय, कुणी जी आहे ती समाज व्यवस्थेवर तत्वज्ञान लिहिलंय. म्हणजे अशा वेगवेगळ्या विषयावरती आहे.
कुणी तर्कावरती लिहिलंय, म्हणजे तर्क सिद्धांत जे असतात असं. तर कुणी जे आहेत तर ते आध्यात्मिक ज्ञानावर लिहिलं, म्हणजे अशा प्रत्येकाच्या मीमांसा आणि तत्वज्ञान आहे प्रत्येक ऋषीमुनींनी अशा पद्धतीनं. मग ते तत्ववेत्ते असल्यामुळे लिहिलंय. मग ह्या सगळ्या तत्वज्ञानाच्या मध्ये दिव्य, म्हणजे हे जे दिव्य ज्ञान आहे तर हे कसं आहे, सर्वश्रेष्ठ आहे, म्हणून ह्याला ज्ञानाचा राजा म्हटले. कारण ह्या सगळ्या तत्वज्ञानामध्ये म्हणजे भगवान सांगतात की म्हणजे हा आता म्हणजे हे सगळं ज्ञान जे आहे नवव्या अध्यायात आपण अभ्यास, ते म्हणजे सगळ्या ज्ञानांचा राजा आहे. म्हणजे तत्वज्ञानाच्या वेदाच्या अध्ययनाद्वारे प्राप्त होणारं ज्ञानाचं सार म्हणजे हा अध्याय आहे पहा. आणि म्हणून हे ज्ञानाचा राजा आहे. आणि म्हणून राजविद्या म्हटलंय त्याला. म्हणजे अशी विद्या की जी सगळ्या ज्ञानांची राजा आहे, अशी विद्या. आणि मग आता असं ज्ञान आपण घेणार आहोत. अत्यंत पवित्र आहे. आता भगवान यांच्याकडून आलेलं ज्ञान आहे ते कसं असणार सांगा. भगवान कसे आहेत, परम पवित्र आहे, हो की नाही. म्हणजे ज्यांच्या पावन स्पर्शाने काय होतं की म्हणजे त्या म्हणजे तिथल्या भूमीचा उद्धार होतो किंवा त्या व्यक्तीचा उद्धार होतो. म्हणजे जिथे भगवान आहेत त्यांच्या पावन स्पर्शाने तिथली प्रत्येक वस्तूचा उद्धार होतो, ती शुद्ध होते, पवित्र होते. म्हणजे जेव्हा भगवान श्रीकृष्णांचं आपण नाम घ्यायला लागतो ना, तेव्हा अपवित्र असं आपल्यामध्ये काही राहतच नाही. इतके शुद्ध आपण व्हायला सुरुवात होते. म्हणजे एकदा जरी घेतलं तरी इतके भगवानांचं शुद्ध नाव आहे की त्यामुळे आपली शुद्धी व्हायला लागते. मग इतके पवित्र भगवान आहेत. मग त्यांच्या वाणीतून आलेले वेद, त्यांच्या मुखातून आलेलं हे ज्ञान आहे. म्हणजे भगवान सुद्धा कसे आहेत, अत्यंत म्हणजे जे आहे तर ते भगवान यांचं ज्ञान तर पवित्र आहेत, पण त्यांच्या वाणीतून आलेले वेदांद्वारे हे ज्ञान आहे. आणि मग भगवद्गीता हे त्यांच्या श्रीमुखातून आलेले उपदेश आहेत. म्हणजे जे वेद उपनिषद सगळ्यांचं सार आहे सगळ्या ज्ञानाचं. आणि त्यातही पुन्हा सर्व ह्या सगळ्या ज्ञानांमधलंच अजून म्हणजे काय म्हणतो म्हणजे सर्वश्रेष्ठ असं, म्हणजे ज्ञानाचा राजा असलेलं म्हणजे हे या अध्यायात जे आपण ज्ञान घेतोय. मग हे सगळं जे आहे ते त्यामुळे अत्यंत पवित्र आहे, भगवान यांच्याकडून आलेलं असल्यामुळे. मग ते अनुभवजन्य आहे. म्हणजे काय, गुरु शिष्य परंपरेद्वारे हे ज्ञान आहे, त्याला म्हणायचं अनुभवजन्य. म्हणजे एकाने ऐकलं जसं आहे तसं, म्हणजे अर्जुनाने ऐकलं कृष्णांकडून जसं आहे तसं आणि ते पुढे सांगितलं असं. किंवा ही गुरु शिष्य परंपरा कशी आहे, तर श्रीकृष्णांकडून ब्रह्माजींनी ऐकलं, मग त्यांनी जसं आहे तसं पुढे सांगितलं नारद मुनींना. मग नारद मुनींनी ब्रह्माजींकडून ऐकलं होतं ते जसं आहे तसं श्रवण जसं केलं होतं तसं आचरण केलं आणि तसंच्या तसं त्यांनी व्यासमुनींना सांगितलं. म्हणजे अशी ही परंपरा आहे. आणि या परंपरेमध्ये श्रील प्रभुपाद आपले 32वे गुरु आहेत. मग अनुभवजन्य म्हणजे गुरु शिष्य परंपरेतून आचरणाच्या स्तरावर, कृतीच्या स्तरावर, शृंखला पद्धतीने किंवा शिष्य उत्तराधिकार म्हणजे आहे तर ते परंपरेने आले. मग प्रत्यक्ष आत्मज्ञान म्हणजे हे आत्म्याला ज्ञान आहे आपल्या. म्हणजे काय की आत्म्याच्या स्तरावर म्हणजे आत्मस्तरावर आपण उन्नत होण्यासाठी, आत्मोन्नतीसाठी असलेलं हे ज्ञान आहे. आणि मग त्या ज्ञानामुळे काय हो, म्हणजे आपल्याला जर आत्म्याच्या स्तरावर उन्नती करायची असेल, आपण शरीर नसून आत्मा आहोत, मग आत्म्याच्या स्तरावर उन्नती करायची असेल तर आपल्याला असं ज्ञान लागेल की जे आत्म्याला उन्नत बनवेल. मग हे प्रत्यक्ष आत्मज्ञान देणारं ज्ञान आहे. आणि मग ते धर्माची परिपूर्णता करणार आहे. म्हणजे काय की जी वर्णाश्रम धर्म व्यवस्था आहे तर त्यानुसार जे काही म्हणजे त्यानुसार जे काही आपलं कर्तव्य कर्म आहे, नियत कर्म आहे, म्हणजे आपला स्वधर्म आहे किंवा परमोधर्म आहे, म्हणजे तर ह्यानुसार आपल्याला जे काही आपला धर्म आहे ती परिपूर्णता आपली करणार आहे. म्हणजे काय की आपलं कर्तव्य कर्म करत करत आपण हे ज्ञान आहे तर यानुसार आचरण केलं तर ते परिपूर्णता करणार आहे. किंवा आपल्यासारख्या जीवांचा धर्म काय आहे, तर सेवा करणं. मग ह्या अर्थानं पण ते आपला सेवा करणं हा प्रत्येक जीवात्म्याचा धर्म आहे. तर त्याची पूर्णता करणार आहे. म्हणजे त्या दोन्ही अर्थाने याचा अर्थ आहे. मग आता हे ज्ञान अविनाशी आहे. म्हणजे भगवान जसे अविनाशी आहेत, मग त्यांची वाणी म्हणजे त्यांच्या वाणीतून आलेल्या ह्या थेट आज्ञा आहेत, उपदेश आहेत रणांगणावर. मग ते सुद्धा कसे अविनाशी आहेत आणि असे आचरण करायला सुखकारक आहेत. म्हणजे भगवान जिथे आहे तिथे सगळं मंगलदायक, सुखकारक, आनंदी असं कारण असणार. कारण भगवान कसे आहेत, सच्चिदानंद, संपूर्ण शाश्वत ज्ञानाने युक्त, हो की नाही. आणि मग त्याचबरोबर आनंदाचं परमोच्च ठिकाण म्हणजे तिथं आपल्याला सुखच मिळणार जिथं भगवान आहेत तिथे. म्हणजे प्रत्यक्ष त्यांच्या वाणीतनं आलेल्या या आज्ञा आहेत की जे वेद उपनिषदांचं सार आहे. असं ज्ञान अविनाशी आहे. कारण भगवान जर अविनाशी आहेत तर त्यांच्याकडून येणारी प्रत्येक गोष्ट अविनाशी आहे. म्हणजे ज्ञान त्यांची आणि भगवान आणि त्यांची वाणी ह्याच्यात काही भिन्नता नाही आहे, ओके. म्हणजे भगवान हे पूर्णतः आध्यात्मिक आहे, त्यामुळे त्यांची कुठलीही गोष्ट ही
भगवान यांच्यापासून वेगळी नाही, अभिन्न आहे. वाणी आणि भगवान एकच आहे. आणि त्यामुळे हे कसं आहे, अविनाशी आचरण करायला अत्यंत सुखकारक आहे. मग आता हे ज्ञान जे आहे तर ते काय आहे, तर गुह्य किंवा दिव्य ज्ञान म्हणजे आत्मा आणि शरीर यांच्यातला भेद जाणणं आहे. आणि हा जेव्हा भेद आपण जाणतो तेव्हा ह्या गुह्य ज्ञानाची परिणती कशामध्ये व्हायला पाहिजे, भक्तिमय सेवेमध्ये. म्हणजे आपण शरीर नसून आत्मा आहोत कळल्यावर, आत्मा म्हणजे कोण, आपण तर भगवान यांचा जीवात्मक अंश आहोत, त्यांचा नित्य दास आहोत, ते स्वामी इथे कळल्यावर आपण काय करू, भक्तिमय प्रेममय सेवा करू, हो की नाही. मग आता हे ह्या ज्ञानामधलं म्हणजे ह्या सगळं गोपनीय ज्ञानामधलं हे सर्वश्रेष्ठ गोपनीय ज्ञान काय, तर हा भेद जाणणं आणि त्याची परिणती भक्तिमय सेवेमध्ये होणं. मग आता गुह्य ज्ञानाचं शिक्षण आपल्याला सामान्यतः नसतं. आपण सगळं बाह्यकारी ज्ञान घेतो, म्हणजे आपल्या शरीराच्या गरजा भागवण्याचं ज्ञान आहे ते सगळं आपण जे शिकतो शाळा कॉलेज महाविद्यालयामध्ये, राजकारण समाजकारण, हो की नाही. म्हणजे भौतिक शास्त्र, विज्ञान, रसायनशास्त्र, गणित, खगोलशास्त्र, म्हणजे हे सगळं शिकतो, इंजिनिअरिंग, मेडिकल. मग अनेक विभाग आहेत त्याचे, मोठी विद्यालय आहेत, विद्यापीठ आहेत, शैक्षणिक संस्था आहेत. पण दुर्दैवानं पहा, म्हणजे आत्मतत्वाचं विज्ञान शिकवण्यासाठी एक पण शैक्षणिक संस्था नाही किंवा विश्वविद्यालय नाही, कुठलंही म्हणजे आपल्याला जगामध्ये असं विद्यापीठ आढळत नाही. म्हणजे आत्मा हा शरीराचा किती महत्वाचा भाग आहे, हो की नाही. आत्म्याच्या उपस्थितीशिवाय शरीराच्या अस्तित्वाला सुद्धा अर्थ नाहीये. म्हणजे शरीरातनं आत्मा निघून गेला तर त्या शरीराचं काही अस्तित्वच राहत नाही. पण आत्म्याला न महत्व देता आपण काय करतो, त्या शारीरिक आवश्यकता भागवण्याचं शिक्षण घेतो पहा. मग भगवद्गीतेमध्ये आत्म्याचं महत्व आपण जाणतो. आणि शरीर हे नश्वर असून आत्मा कसा आहे, तर अव्यय आहे, अविनाशी आहे. मग जीवात्मा जो आहे तर ह्याच्या स्तरावर जे काही आपण ज्ञान घेतो त्याचं स्वरूप कसं आहे, अव्यय आहे, अविनाशी आहे, शाश्वत आहे. मग केवळ हे जाणणं म्हणजेच गुह्य ज्ञान. आणि आत्म्याचं निश्चयात्मक ज्ञान जोपर्यंत आपल्याला होत नाही, आत्मा शरीरापासून भिन्न आहे, शरीराचा जेव्हा नाश होतो तेव्हा आत्मा एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जातो, हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण जे आहे तर ह्या म्हणजे ह्या सगळ्या ज्ञानापासून तर वंचित राहतो. पण अज्ञानामध्ये आपण सगळ्या इंद्रिय तृप्तीच्याच कृती करत असतो. मग अशा पद्धतीनं आत्मा हा नित्य क्रियाशील आहे आणि त्यामुळं त्याच्या ज्या क्रिया आहेत तर त्यात जाणणं, मग त्याविषयीचं ज्ञान समजून घेणं, म्हणजे आध्यात्मिक जगतातल्या ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात हे जाणणं. मग ह्यालाच म्हणायचं राजविद्या. कारण हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे जीवात्म्याच्या संबंधित ह्या सगळ्या क्रिया, म्हणजे आत्मस्तरावर कसं कार्य घडतं हे जाणणं. म्हणजे मग आता मनुष्यानं पाप कर्म जर थांबवली तरी पापकर्माची फळं भोगणं शिल्लक असू शकतं त्याच्या जीवनामध्ये. मग काय आता पापकर्म ही जी असतात ती वेगवेगळी असतात. म्हणजे काही बीजाच्या स्वरूपात असतात, काही लहान रूपामध्ये त्याचं रूपांतर होतं, काही ना वृक्षाचा आकार येतो, काही ना फळे म्हणजे फुलं फळं अशी लागतात. मग आता हे सगळं वेगवेगळ्या पद्धतीने पापकर्माचे परिणाम असतात, फलद्रूप होत असतात. आणि ते दुःख किंवा वेदनेमध्ये म्हणजे आपण जे काही ह्या जन्मात भोगत असतो ते अशा सगळ्या पापकर्म जे असतात ती फलद्रूप झाल्यामुळं सगळं घडत असतं. मग भक्ती योगाच्या आचरणामुळे काय होतं, की त्याचे परिणाम जे असतात तर ते नष्ट होतात. म्हणजे पापकर्माचे परिणाम हे जे आहेत ते फलद्रूप होऊन त्याचे परिणाम जे असतात ते नष्ट होतात. म्हणजे सगळे पाप जाळण्याचं सामर्थ्य पण आहे भक्तिमय प्रेममय सेवेमध्ये. पण त्याचे परिणाम प्रभाव सुद्धा म्हणजे कर्मफळांचे त्यांनी नष्ट होतात. आणि म्हणून भक्तियोग इतका प्रभावशाली आहे की केवळ भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे आपण काय करू शकतो, तर भगवानांची प्राप्ती करू शकतो. आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हरे कृष्ण माताजी. हा. हे परंतप अर्जुन, ज्याची या भक्ती मार्गावर श्रद्धा नाही त्यांना माझी प्राप्ती होऊ शकत नाही. म्हणून या भौतिक जगतामध्ये जन्म मृत्यूच्या मार्गावर त्याचे पुनरागमन होते. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता भगवान काय म्हणतात, की ज्यांची या भक्ती मार्गावर श्रद्धाच नाही त्यांना काही माझी प्राप्ती होणार नाही. म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहे तर त्यांच्यावर आपली श्रद्धा असायला हवी. म्हणजे आता हे आपण लक्षात घेऊया. आता श्रद्धा जी आहे तर ह्या बाबतीत आपण समजून घेऊया की भगवानाचं काम म्हणतात. म्हणजे ज्यांची श्रद्धाच नाही त्यांना काही भगवान यांची प्राप्ती होत नाही. ते जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये येऊ शकतात, म्हणजे सतत येत जात राहतात. म्हणजे श्रद्धा ही लोकांना कधी भक्ती मार्गे साध्य नाही होणार. मग श्रद्धा म्हणजे काय, की भगवान श्रीकृष्ण हेच आपले स्वामी आहेत आणि आपण त्यांचे दास आहोत. मग हे आपल्याला कळलं पाहिजे. किंवा श्रीकृष्णांची केवळ सेवा केल्यामुळं म्हणजे आपल्याला सगळ्या संसिद्धी प्राप्त होऊ शकतील यावर दृढ विश्वास असणं म्हणजे श्रद्धा होय. म्हणजे इतका ठाम विश्वास की श्रीकृष्णांच्या सेवेमुळे जीवनामधल्या सगळ्या संसिद्धी आपल्याला प्राप्त होतील आणि आपण काय करू,
की भगवत धामाची प्राप्ती करू, हा विश्वास हीच दृढ श्रद्धा आहे. म्हणजे वृक्षाच्या मुळाशी पाणी घातलं की वृक्षाच्या शाखा, डाळ्या, पानं टवटवीत होतात. किंवा अन्न पुरवणारे म्हणजे पुरवल्यामुळे इंद्रियांची सगळी, म्हणजे शरीराची जी सगळी इंद्रिय आहेत तर ती सगळी तृप्त होतात की नाही. मग अशाच पद्धतीनं दिव्य सेवेमध्ये आपण श्रीकृष्णांच्या जेव्हा स्वतःला समर्पित करतो तर तेव्हा देवदेवता आणि सगळे संतुष्ट होतात पहा. मग तसं भगवद्गीतेतून आपण काय समजतो की श्रीकृष्णांचा आपण स्वीकार केला पाहिजे. म्हणजे श्रीकृष्णांची भक्तिमय प्रेममय सेवा केल्या पाहिजे. आणि इतर सगळे म्हणजे इतर जे सगळे देवदेवता आहेत तर ते कोण आहेत, भगवान यांच्या सेवेमध्ये ते एक प्रकारचे प्रशासकीय सेवक म्हणून सेवा देत असतात. मग आता श्रद्धेचा विकास करायचा आहे म्हणजेच कृष्ण भावनेची पद्धती आहे. आता याला एक गोष्ट आपण ऐकूया. एकदा एक चिमणी होती बरं का. तिचा म्हणजे भगवान यांच्यावर खूप दृढ विश्वास आणि श्रद्धा होती. मग आता काय झालं की तिने अंडी घातली समुद्राच्या किनाऱ्याला, आणि मग ती जी अंडी आहेत तर ती वाहिली गेली बरं का. मग आता काय करायचं, म्हणजे असं तिला विचार केला. म्हणजे समुद्राच्या किनाऱ्यावर अंडी घातली होती. मग आता ते समुद्राच्या लाटांमधून ते पाणी म्हणजे जे आलं समुद्राचं त्याने ती वाहिली गेली. मग तिला कृष्णावर दृढ श्रद्धा विश्वास होती. मग तिने आधी समुद्राला काय सांगितलं की हे समुद्र देवा, तू बऱ्या बोलाने माझी जी अंडी आहेत तर ती दे. हा, तर असं तिनं 2-3दा सांगितलं, पण काही समुद्रदेवाने काही तिच्याकडे लक्ष नाही दिलं. लाटांचा नुसता म्हणजे गर्जना झाल्या. मग ती म्हणाली की ठीक आहे, आता मी काय करते, तुझं सगळं पाणी आहे तर ते उचलून म्हणजे फेकून देते, आणि तू संपूर्ण समुद्र आता तुला म्हणजे तुझा म्हणजे समुद्रदेवाला सांगितलं की तुझं जे पाणी आहे समुद्रातलं सगळं मी रिकाम करून टाकते, असं चिमणी म्हणाली बरं का. आणि तिने काय केलं, इवल्याच्या चोचीनं त्या समुद्रातलं पाणी घ्यायची ती डुबकी मारून, आणि ती बाहेर नेऊन किनाऱ्यावर फेकायची. असं तिचं सुरू राहील. मग ती असं करत होती कार्य, तोपर्यंत समोरून गरुडराज आले. आता भगवान प्रत्यक्ष त्यांचा म्हणजे त्यांचा अवतार आहे. म्हणजे भगवानांच्या ऐश्वर्यामध्ये 10व्या अध्यायात आपण अनुभवते की पक्षामध्ये गरुडराज म्हणजे कोण, तर भगवान स्वतः आहेत. म्हणजे भगवानांचे ते सेवक आहेत आणि भगवंतांची सेवा करतात, पण भगवंतांचाच तो अवतार आहे. मग आता गरुडराज म्हणाले की काय झालं, म्हणजे चिमणीला विचारलं तिने, त्यांनी चिमणी त्याला. मग त्यांनी सांगितलं तिने की हा समुद्र देव आहे, त्यांनी माझी अंडी घेऊन गेला तो, आणि तो काय मला परत देत नाहीये अंडी. म्हणजे म्हटल्यावरती मग गरुड देव आहेत तर ते मोठ्याने गरजले, दरडावलं त्यांनी समुद्राला की तू ताबडतोब चिमणी त्याची अंडी परत देऊन टाक तिला, अन्यथा मग मला काहीतरी करावं लागेल, असं त्यांनी जेव्हा धमकावलं त्याला, त्याबरोबर समुद्रदेव तिथे हात जोडून उभे राहिले आणि त्यांनी ती अंडी आहेत ती चिमणीची तिला परत केली. मग हा दृढ विश्वास, हा ठाम विश्वास पाहिजे श्रीकृष्णांवर. आपल्यामध्ये भले ताकद नसेल पण भगवान जे आहेत तर त्यांचं नियोजन असं आहे की निश्चितच म्हणजे भगवान जे आहेत तर ते न्याय करतील, किंवा भगवान जे आहेत तर ते आपल्यावर कृपा करतील. हा जो दृढ विश्वास, हा ठाम विश्वास जेव्हा असतो की भगवान यांची सेवा केल्यामुळे म्हणजे त्यांची कृपा प्राप्त होईल, किंवा जीवनातल्या सगळ्या संसिद्धी सगळ्या गोष्टी आपण मिळवू शकतो, जसा चिमणीला विश्वास, तसा दृढ विश्वास आपल्याला पाहिजे श्रीकृष्णावर पहा. आणि म्हणून श्रद्धा ही महत्वाची आहे. श्रद्धेचा विकास म्हणजे कृष्ण भावनेची पद्धती आहे. आणि मग भक्ती मार्गावर अशा पद्धतीनं श्रद्धा असणारे 3 प्रकारचे लोक असतात. म्हणजे कनिष्ठ अधिकारी, मध्यम अधिकारी आणि उत्तम अधिकारी. मग कनिष्ठ अधिकारी म्हणजे त्या अंतस्थ हेतून काहीतरी कृष्ण भावनेमध्ये येतात. मग त्यांचं कार्य झालं की आर्थिक स्थैर्य मिळालं की ते पुन्हा आपल्या जीवन पद्धतीकडे वळतात. त्यांची श्रद्धा अशी स्थिर नसते किंवा श्रद्धेत प्रगती झालेली नसते. मग आता भक्तिशास्त्रामध्ये म्हणजे या वेदशास्त्रावर दृढ श्रद्धा आणि विश्वास असलेले जे असतात तर ते जे असतात म्हणजे म्हणजे ते जे असतात ते मध्यम अधिकारी असतात. म्हणजे त्यांना ज्ञान नसतं, पण भगवान यांची जी सेवा आहे तर ती केल्यामुळं, म्हणजे कृष्ण सेवा हा सर्वोत्तम मार्ग आहे, आणि ती केल्यामुळं काय होईल, कृष्ण भावनेचा स्वीकार केल्यामुळं किंवा अशी सेवा केल्यामुळे आपल्याला काय होईल, उन्नती होईल आत्म्याच्या स्तरावर आपली, हे त्यांना माहिती असतं. म्हणजे त्यांना शास्त्रांचा अभ्यास नसतो पण कृष्णावर दृढ श्रद्धा आणि विश्वास असते. मग कनिष्ठ अधिकाऱ्यांना कसं असतं, शास्त्रांच्या बरोबर विश्वास नसतो, शास्त्रांचं ज्ञान पण नसतं, आणि काहीतरी अंतस्थ हेतून आले असतात. मग म्हणजे तृतीय श्रेणीतले म्हणजे काय, उत्तम अधिकारी, यांना शास्त्रांचा पण विश्वास असतो, आणि ते कृष्ण भावनेमध्ये जे आहेत तर ते स्थिरावलेले असतात. म्हणजे
उन्नत झालेले असतात. भागवत किंवा भगवद्गीतेतल्या शास्त्रांचं ज्ञान त्यांनी प्राप्त केलेलं असतं आणि त्यामुळे ते भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे उन्नत झालेले असतात. मग असे 3 पद्धतीच्या श्रद्धा असतात. मग आता म्हणजे भागवतामधल्या 11व्या स्कंदात सांगितले प्रथम द्वितीय आणि तृतीय श्रेणीचे कसे असतात भक्त. मग आता भक्तीचं श्रेष्ठत्व किंवा श्रीकृष्णाविषयीचं असं श्रवण करून सुद्धा म्हणजे हे सगळं आपण ऐकतोय, भक्तीचं श्रेष्ठत्व आहे एखाद्या भक्ताचं. आपण चिमणीची गोष्ट ऐकली किंवा श्रीकृष्णांच्या विषयी त्यांच्या लीला कथा त्यांचं श्रवण आपण करतोय, हे करून सुद्धा जर एखाद्याच्या हृदयात श्रद्धा उत्पन्न होत नसेल किंवा शास्त्रातली कृष्ण लीलेची वर्णनं ऐकून सुद्धा ते अनावश्यक प्रशंसाच वाटत असेल, तर मग अशा व्यक्तीचं अवघड आहे सगळं. म्हणजे भक्तिमय सेवा करत असल्यासारखा तो भासेल, पण तो म्हणजे त्याच्यावर कृष्णांची कृपा होणं अवघड आहे. कारण जोपर्यंत कृष्णावर ठाम श्रद्धा आणि विश्वास ठेवत नाही तोपर्यंत आपल्याला म्हणजे ती जी आहे श्रद्धा म्हणजे पक्का विश्वास, दृढ विश्वास म्हणजे श्रद्धा, ठाम विश्वास त्याला म्हणायचं श्रद्धा. विश्वास जेव्हा पक्का होतो तेव्हा त्याला श्रद्धा म्हणतात. मग असा जेव्हा विश्वास निर्माण होतो तेव्हा भक्तियोगाचं आचरण हे जे ते आपल्याला सोपं जातं. म्हणजे ते श्रद्धेला फार महत्व आहे त्यामुळे भक्तियोगाच्या आचरणामध्ये. म्हणजे अशा पद्धतीने श्रद्धा नाही ठेवत, इतकं सगळ्या कृष्ण कथा ऐकली म्हणजे आपण म्हणतो ना की रात्रभर सगळं कथा ऐकली आणि पुन्हा म्हणजे प्रश्न विचारला तर काही उत्तर देता आलं नाही म्हणजे. तर अशा पद्धतीनं म्हणजे इतकं सगळं कृष्ण कथा कृष्णलीला ऐकली आणि भगवत भक्तीचं महत्व ऐकून भक्तांच्या कथा ऐकून जर पुन्हा म्हणजे कृष्णांच्या वरती श्रद्धा उत्पन्न होत नसेल किंवा कृष्णांच्या विषयी जे काही सांगितलं गेले ते अनावश्यक प्रशंसा वाटत असेल, त्याच्यावर विश्वास बसत नसेल, तर अशा व्यक्तीचं मग काय होईल, तर भौतिक जगतामध्ये पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या मार्गावर म्हणजे ह्या फेऱ्यामध्ये येतच राहील. मग असं त्याचं पुनरागमन होतं कारण तो भौतिक स्तरावरच राहतो ना, तो आध्यात्मिक स्तरावर उन्नत होत नाही आणि त्यामुळं तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यात पुन्हा पुन्हा येत राहतो. तर पुढे जाऊ आपण. हरे कृष्ण. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. हा मी माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सर्व जगत व्यापले आहे. सर्व जीव माझ्या ठाई आहेत, परंतु मी त्यांच्या ठाई नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मग आता आपण समजून घेऊया की इथे भगवान काय म्हणतात, माझ्या अव्यक्त रूपाद्वारे हे सगळं जग व्यापले. म्हणजे काय की भगवान जे आहे तर त्यांच्या अव्यक्त रूपाद्वारे त्यांनी सगळं जग व्यापलंय असं म्हणतात. म्हणजे काय की भगवानांचा साक्षात्कार कधी स्थूल भौतिक इंद्रियांद्वारे, आपली इंद्रिय कशी आहेत, मर्यादित आहेत, अपूर्ण आहेत, हो की नाही. म्हणजे दूरवरचा तारा पण आपण पाहू शकत नाही, टेलिस्कोप लागतो किंवा आपल्याला विषाणू जीवाणू पाहायला आपल्याला म्हणजे काय लागतं, मायक्रोस्कोप. मग आता आपल्या भौतिक इंद्रियांद्वारे आपण श्रीकृष्णाचं नाम गुण लीला इत्यादी जाणणं शक्य नाही. मग योग्य मार्गदर्शनाखाली म्हणजे काय की प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आपण भक्तिमय प्रेममय सेवा करू शकतो. पहा तरच आपल्यासमोर भगवान प्रकट होतात. म्हणजे भक्तिरसामृत सिंधूमध्ये आपण हे ऐकलंय किंवा ब्रह्मसंहितेमध्ये पण सांगितलंय की प्रेमांजुन छुरितेन भक्ती विलोचनेन संत सदैव हृदयेषु विलोकयन्ति. म्हणजे जर कोणी भक्तीच्या नेत्रांनी आणि म्हणजे जे प्रेमाचं अंजन आहे तर त्यांनी गोविंदांची सेवा केली तर निश्चितच अंतर्यामी जे गोविंद आहेत म्हणजे भगवान श्रीकृष्ण, आपल्या इंद्रियांना आनंद देणारे ते गोविंद, तर असे आपण आत आणि बाहेर पाहू शकतो. पहा म्हणून मग सामान्य लोकांना काही भगवान दिसत नाही, तेव्हा पाहू शकत नाही. पण भगवान यांनी वस्तुतः काय आहे की त्यांची भौतिक म्हणजे जी सृष्टीची रचना आहे ती कशी आहे, तर त्या दोन भिन्न शक्तींचा संगम आहे तिथं. परा किंवा आध्यात्मिक शक्ती आणि अपरा म्हणजे भौतिक शक्ती यांचा संयोग आहे तिथं. मग जसा सूर्यप्रकाश संपूर्ण विश्वभर पसरतो तसं भगवंतांची शक्ती सगळ्या सृष्टीत पसरलेली आहे आणि सगळीकडे तो विस्तार आहे त्यांच्या शक्तींचा, असा भौतिक आणि आध्यात्मिक शक्तींचा. आणि त्यामुळे सगळं काही त्या शक्तीच्या आश्रयाखाली स्थित असतं. आणि म्हणून भगवान काय म्हणतात, हे अव्यक्त रूपाद्वारे म्हणजे अशा पद्धतीने शक्तींच्या स्वरूपात अव्यक्त रूपाद्वारे सगळं जगत व्यापलंय. सगळे जीव भगवान यांच्या ठाई आहेत म्हणजे भगवान यांच्या आश्रयाखाली सगळं जग आहे. पण भगवान जे आहेत तर ते म्हणजे ह्या जीवांच्या म्हणजे ह्या सगळ्या जीवांच्या किंवा सृष्टीच्या ठिकाणी नसतात. म्हणजे काय की भगवान सर्वव्यापी आहेत, सर्व काही भगवान जे आहेत त्यांच्यामध्ये स्थित आहे, पण तरीही भगवान अलिप्त आहेत. म्हणजे काय, तर आता आपण समजून घेऊया की एखादा राजा आहे राज्याचा, बरोबर. मग तो राज्याचा सगळा विकास करतो, वेगवेगळ्या त्याच्या राज्याच्या
आम्ही म्हणजे जो विकास असतो किंवा विस्तार असतो त्यामुळे वेगवेगळी नगरं असतात, हो की नाही? मग आता प्रशासनातले विविध भाग म्हणजे राजाच्या शक्ती आहेत. तिथं वेगवेगळ्या नगरांचे पुन्हा अधिपती असतात. म्हणजे आता कसं नगरसेवक असतात, जिल्हे असतात तसं. म्हणजे मग आता प्रत्येक विभाग राजाच्या शक्तीवर आश्रित आहे, हो की नाही? म्हणजे राजा हा व्यक्तिशः प्रत्येक विभागात काही उपस्थित नसतो सगळीकडे. प्रत्येक नगरात, प्रत्येक नगरामधल्या पुन्हा म्हणजे प्रत्येक भागामध्ये असं काही राजा नसतो उपस्थित. पण याचा अर्थ असं नाही म्हणता येणार की तो राजा आहे तर तो म्हणजे त्याच्या अधिपत्याखाली तो भाग किंवा ते नगर नाहीये. म्हणजेच काय की त्याच्या नियंत्रणाखाली सगळं काही असतं, त्याच्यावर आश्रित असतं सगळं काही राजाच्या. मग हे उदाहरण आपण समजून घेऊ. म्हणजे असंच आहे, भगवानांच्या सगळ्या भौतिक आणि आध्यात्मिक शक्ती आहेत, तर त्यांचे विस्तार किंवा त्यांचा संयोग पण असतो. म्हणजे आधी विस्तार आणि मग भौतिक आणि आध्यात्मिक शक्तीच्या संयोगाने सगळं घडतं. आणि अशा पद्धतीनं भगवान सगळ्यांचे नियंत्रक असतात, सर्व काही निर्माण करणारे सगळीकडे उपस्थित भगवान आहेत, सर्व व्यापी आहेत, चराचरामध्ये उपस्थित आहेत भगवान. परमात्मा स्वरूपात आपण अभ्यासलं की क्षीरोदकशाही विष्णू म्हणून अगदी अणुच्या अंतरात पण भगवान उपस्थित आहेत. मग अशा पद्धतीनं भगवान सगळीकडे उपस्थित आहे. मग आपण जे सृष्ट पदार्थ पाहतो किंवा भौतिक आध्यात्मिक जगत पाहतो, इथं सगळीकडे भगवान आणि त्यांच्या शक्तींच्या माध्यमातून सगळं म्हणजे सगळं काही भगवान यांच्यावर अवलंबून आहेत. म्हणजे भगवान यांच्या शक्तीवर सगळं काही आश्रित आहेत. आणि म्हणून सगळ्या विविध शक्तींच्या विस्ताराद्वारे सृष्टीची निर्मिती होते. आणि म्हणून भगवान काय म्हणतात की म्हणजे ते स्वतः वैयक्तिक प्रतिनिधित्वाने सुद्धा उपस्थित असतातच परमात्मा स्वरूपात आणि विविध शक्तींच्या विस्तारानं, असं दोन्ही पद्धतीनं असतात. म्हणून भगवान म्हणतात सगळं माझ्या ठाई आहेत परंतु मी त्यांच्या ठाई नाही. म्हणजे भगवान कसे अलिप्त आहेत. गोलोक वृंदावनामध्ये ते आत्मतृप्त असल्यामुळं आपल्या आध्यात्मिक जगतामध्ये लीला करण्यामध्ये रममाण असतात आणि आपल्या शक्तींद्वारे आणि शक्तींच्या विस्ताराद्वारे किंवा स्वतःच्या परमात्मा या विस्तार स्वरूपाद्वारे भगवान सगळ्यांच्या ठाई उपस्थित असतात. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याची पुढची स्लाइड घेऊया. हरे कृष्ण. हा तरीही सर्व सृष्टीपद थांबा जरा. तरी सर्व सृष्टी पदार्थ माझ्यामध्ये स्थित नाहीत. माझे हे योग्य ऐश्वर्य पहा. जरी सर्व जीवांच्या पालन पोषण करता आणि सर्वव्यापी मी आहे, तरी सुद्धा मी या अव्यक्त सृष्टीचा अंश नाही. मी स्वतःच सर्व सृष्टीचे उगमस्थान आहे. जसा प्रबळ वारा सर्वत्र वाहतो, नेहमी आकाशात विसावतो, त्याच प्रकारे सर्व प्राणी माझ्यामध्ये विसवतात, हे जाणून घ्या. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. हा आता आपण समजून घेऊया की इथं काय म्हटलंय भगवान यांनी की तरी सगळे सृष्ट पदार्थ जे आहेत तर ते सगळे जे आहेत तर ते कोणामध्ये म्हणजे सगळे सर्व सृष्ट माझ्या पदार्थ आहेत ते माझ्यामध्ये स्थित आहेत. म्हणजे माझा तर योगेश्वर पहा असं भगवान सांगतात. म्हणजे काय की आता समजून घेऊया आपण की इथं जे सांगितलंय भगवानांनी की सर्व जीवांचा पालन पोषण करतात आणि सर्वव्यापी भगवान आहेत, तरी सुद्धा व्यक्त सृष्टीचा काही भगवान अंश नाहीत. म्हणजे भगवान स्वतः या सृष्टीचे उगम आहेत पहा. म्हणजे आता हे कसं आपण समजून घ्यायचं तर हे समजून घेण्यासाठी आपण थोडस हरे कृष्ण माझा आवाज येतो ना? हरे कृष्ण. हा तर आता हे आपण येते माता. समजून हे समजून घेण्यासाठी आपण थोडस सोप्या पद्धतीने जाणूया की भगवान असं का हे सगळं जरी असलं माझ्यामध्ये सगळे सृष्ट पदार्थ स्थित नाहीत किंवा माझा योगेश्वर पहा. तर आता समजून घेऊया की सगळं काही भगवान श्रीकृष्णांच्या ठाई स्थित आहे. म्हणजे काय की ह्याचा आपण विपरीत नको अर्थ घेऊया. तर सृष्टीचं सगळं म्हणजे धारण पोषण ह्याच्याशी भगवान यांचा संबंध नसतो. ब्रह्माजी सृष्टीची निर्मिती करतात आणि मग ते सगळं जे आहे तर ते सगळं ब्रह्माजी करत असतात. मग श्रीकृष्ण कसे असतात की आता त्यांची निर्मिती ब्रह्माची आहे. म्हणजे आणि मग अशा पद्धतीने भगवान जे आहेत तर त्यांच्या शक्ती आणि शक्तींच्या विस्ताराद्वारे तर सृष्टी जी आहे तर ते धारण करत असतात. म्हणजे सगळं काही भगवान यांच्यामध्ये स्थित असलं तरी भगवान सगळ्यांपासून अलिप्त असतात. म्हणजे उदाहरण घेऊया आपण की आता सगळे ग्रह तारे आकाशामध्ये तरंगत असतात. ओके, सूर्य आहे, त्यानंतर पृथ्वी आहे, सगळे ग्रह आहेत, चंद्र वगैरे नक्षत्र आहेत, तारका आहेत वेगवेगळ्या. मग हे सगळे आकाशामध्ये तरंगतात. मग आकाश ही फार मोठी भगवान यांची अभिव्यक्ती किंवा शक्ती आपण म्हणून म्हणजे एक प्रकटीकरण आहे. मग आता हे सगळे आकाशाहून भिन्न आहेत. म्हणजे तसं भगवान यांचं वेगळं अस्तित्व आहे. मग हे सगळं कोणामुळे आहे? भगवान यांच्या शक्तीमुळेच आहे ना हे सगळं जे आहे.
शक्तीच्या विस्तारामुळे सगळं आहे ते आपापल्या कक्षेत ग्रहतारे फिरत असतात. आणि जे काही आहे ते आकाशाचं अस्तित्व आहे. म्हणजे असं कधी पाहिलं का आकाश खाली पडलं आपण, नाही की नाही? म्हणजे काय की आकाश जे आहे ते भगवान यांची अभिव्यक्ती आहे. किंवा इथे आपण समजून घेऊ की हे ग्रह ताऱ्यांचं पण अस्तित्व आहे आणि त्याचबरोबर आकाशाचं पण अस्तित्व आहे. म्हणजे आकाश सर्वात मोठी भगवान यांची अभिव्यक्ती किंवा प्रकटीकरण आहे. म्हणजे आकाशापासून हे वेगळे आहेत की नाही ग्रह तारे. असं नाही आहे की आकाशाच म्हणजे आकाशामध्ये ते सगळे जे आहेत तर ते विरलेले आहेत किंवा म्हणजे आकाशाच्या मध्ये एकरूप झालेले आहेत, नाही आहे असं. तर ग्रह ताऱ्यांचं अस्तित्व वेगळं आहे आणि आकाशाहून ते भिन्न आहेत. मग तसंच आहे भगवान यांचं वेगळं अस्तित्व आहे आपल्यासारख्या जीवात्म्यांपासून. म्हणजे या सृष्टीतल्या सगळ्या घटकांपासून, सगळ्या जीवांपासून, सगळ्या 84 लक्ष योनी आहेत, तिथल्या सगळ्या गोष्टी सृष्ट पदार्थ आहेत, त्याच्यापासून भगवान हे अलिप्त आहेत, स्वतंत्र आहेत. आणि म्हणून भगवान काय म्हणतात की ग्रहलोक जरी माझ्या अचिंत्य शक्तीमुळे हे स्थित असले, म्हणजे आपापल्या कक्षेत ते फिरून कार्य करत असले, अगदी व्यवस्थित ते नियंत्रणात असले, तरी भगवान या नात्यानं मी त्यांच्यापासून स्वतंत्र आहे. म्हणजे मी काही या व्यक्त सृष्टीचा भाग नाही. भगवान हे स्वतंत्र आहेत, अलिप्त आहेत आणि ते आपल्या गोलोक वृंदावनमध्ये आपल्या षडेश्वर्याने युक्त भगवान स्वरूपात आहेत आणि तिथे काय करत असतात, आपल्या विविध लीलांमध्ये रममाण असतात पहा. आणि म्हणून मी स्वतःच या सृष्टीचं उगम स्थान आहे असं भगवान म्हणतात. का तर भगवान हे कशी ह्या सृष्टीची निर्मिती करतात तर ते आपण समजून घेऊया. तर भगवान काय करतात अशा पद्धतीनं ह्या सृष्टीची कशी निर्मिती करतात, म्हणजे आपल्या वेगवेगळ्या शक्तींच्या विस्ताराने. आणि कसं सगळा म्हणजे त्यांचं योग ऐश्वर्य आहे, म्हणजे ह्या वेगवेगळ्या भिन्न शक्ती आहेत. तर हे सगळं आपल्या बुद्धीच्या कल्पनेच्या सगळं सगळं म्हणजे खूप पलीकडे आहे. आणि म्हणून त्यांना काय म्हटलंय हे भगवान यांचं अचिंत्य म्हणजे आपल्याला कल्पना न करता येणार असं योग ऐश्वर्य आहे. मग आता भगवान आपलं वैभव प्रकट करताना खूप अद्भुत अशा लीला करतात पहा. मग आता भगवान यांचं निश्चय म्हणजे प्रत्यक्ष सत्य आहे. प्रत्यक्ष सत्य म्हणजे काय, भगवान यांचा निश्चय. मग आता आपण निश्चय केला तर आपल्याला किती अडचणी येतात पहा. आपल्या मनात काही करावं असं वाटलं, निश्चय केला तर, आणि एवढं करून आपल्या इच्छेनुसार काही होईल असं नाही. पण श्रीकृष्णांनी केवळ नुसती इच्छा केली तर सर्व काही इतक्या उत्तम रीतीने घडून येतं की कुणाला कल्पनाच करता येणार नाही. म्हणजे कृष्णांनी नुसती इच्छा केली की सगळ्या सृष्टीचं धारण पोषण सगळं काही घडत असतं पहा. म्हणजे हा भाग आपण समजून घेऊया. म्हणजे श्रीकृष्णांच्या केवळ इच्छेमुळं सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्यांची निर्मिती म्हणजे होत असते. म्हणजे काय की श्रीकृष्ण इच्छा केल्यामुळं सगळं सगळं घडत असतं. मग पहा भगवान काय म्हणतात की या भौतिक सृष्टीला भगवान यांना स्पर्श सुद्धा करायला लागत नाही. आणि स्पर्श न करता केवळ भगवान यांच्या इच्छेने म्हणजे काय होतं तर सगळ्या सृष्टीचं धारण पोषण सगळं होतं. आणि त्यानुसार ती भौतिक प्रकृती निर्माण होते, कार्यान्वित होते, तिचा विकास होतो, सगळं काही होतं आणि संहारही होतो. मग आता भगवान आणि आपल्या मनामध्ये हाच फरक आहे. भगवान यांचं मन कसं आहे पूर्णतः आध्यात्मिक आहे की तिथं नुसती इच्छा झाली तरी सगळं निर्माण होतं. भगवान यांना स्पर्श सुद्धा करावा लागत नाही. आणि आपलं मन कसं आहे भौतिक आहे पहा. म्हणजे एकाच वेळी भगवान सर्वत्र उपस्थित असतात आणि स्वतःचं वैयक्तिक स्वरूप वेगळं आहे त्यांचं. तर हे आपल्यासारख्या सामान्यांना नाही जाणता येत. आणि म्हणून भगवान सृष्टी म्हणून त्याला काय म्हणले अचिंत्य आहेत भगवान. आणि म्हणून भगवानांचं भौतिक सृष्टी पासून हे जरी भिन्न असले तरी सर्व काही त्यांच्यावर आश्रित आहे. म्हणून भगवान काय म्हणतात मी सर्वव्यापी असलो तरी ह्या व्यक्तसृष्टीचा भाग नाही, पण मी सगळ्याचं उगमस्थान आहे. मग आता याचं उदाहरण दिलं, आपल्याला कुणी विचारलं की भगवान यांच्यावरच सगळं काही अवलंबून आहे, हे सगळं कसं सांगायचं, तर हे उदाहरण देऊया आपण ह्या श्लोकातून. 9.6 की आता पहा भगवान स्वतः देतात हे उदाहरण ह्या श्लोकाच्या माध्यमातून. की जसा वारा प्रबळ सर्वत्र वाहतो, म्हणजे आकाशात वारा वाहतो हो की नाही, म्हणजे वायू हा बलशाली आहे. म्हणजे आता वाऱ्याची हालचाल आपल्याला समजते की नाही, की पहा कशा पद्धतीनं वारा वाहतो ते आपल्याला पानांचा सळसळ आवाज येतो, वृक्ष डोलताना दिसतात वाऱ्यावर हो की नाही. मग त्याचबरोबर आपल्याला जमिनीवरची म्हणजे जी मृदा आहे ती उडताना दिसते, ससाट्याचा वारा आला तर असा त्याचा आवाज सुद्धा येतो सू सू म्हणजे असा. तर म्हणजे काय की वारा सर्वत्र वाहतो हे आपल्याला समजतं. त्या वाऱ्याचे किंवा वायूची जी म्हणजे वाहण्याची दिशा असते त्यानुसार समजतं. मग हा जो वारा असतो तो अत्यंत प्रबळ शक्तिशाली, म्हणजे ती अभिव्यक्ती आहे भगवान यांची. अभिव्यक्ती म्हणजे प्रकटीकरण. मग आकाशामध्ये तो स्थित असतो, म्हणजे आकाशामध्ये वारा वाहतो हो की नाही. मग आता आकाश हे सुद्धा भगवान यांचं म्हणजे अभिव्यक्ती आहे किंवा म्हणजे प्रकटीकरण आहे, म्हणजे त्यांच्या शक्तीचं म्हणजे त्यांची निर्मिती. मग आता आकाशात वारा जो वाहत असतो तर तो आकाशाच्या पलीकडं कधी जात नाही, म्हणजे तो आकाशामध्ये स्थित असतो. पण आकाशाच्या पलीकडे त्याचं अस्तित्व नाहीये पहा.
पण आकाश आणि वारा हे काही एकमेकांमध्ये कधी मिसळत नाहीत पहा. म्हणजे आकाशाचं अस्तित्व स्वतंत्र आहे आणि वाऱ्याचं अस्तित्व स्वतंत्र आहे. मग असंच आहे आपलं आणि भगवान यांचं. म्हणजे आपण भगवान यांच्यावर पूर्णतः अस्तित्वात आहोत, पण भगवान यांच्यापासून आपलं अस्तित्व वेगळं आहे. म्हणजे आकाशामध्ये जसं वारा आहे तसं भगवान यांच्यावर आपण पूर्ण म्हणजे जे आहोत तर ते अवलंबून आहोत. म्हणजे भगवान यांच्या इच्छेमुळेच आपण आपलं अस्तित्व आहे. आणि सगळं काही भगवान यांच्या इच्छेच्या अधीन आहे. म्हणजे गवताचं पात सुद्धा भगवान यांच्या इच्छेशिवाय हलू शकत नाही पहा. म्हणजे इतकं त्यांच्या इच्छेचं जे आहे तर ते परिणाम म्हणजे इच्छेमुळे सर्व काही गोष्टींची उत्पत्ती, पोषण, प्रलय होतं. इतकं सगळं भगवान यांच्या इच्छेनुसार कार्यरत असतं. मग जसं आकाशामध्ये वारा असतो किंवा वायू असतो, पण तो कसं असतं, आकाश हे वायूच्या हालचालीपासून सदैव अलिप्त असतं, तसं भगवान सगळ्या गोष्टीपासून अलिप्त असतात. म्हणजे ह्या कुठल्याही गोष्टीमध्ये ते भाग घेत नाहीत. ह्या भौतिक प्रकृतीची निर्मिती करतात आणि ते स्वतः अलिप्त राहतात आणि म्हणून सगळे प्राणी माझ्यावर विसावतात असं भगवान म्हणतात. मग आता पुढे जाऊ आपण. हा माताजी पुढे. हा माताजी वाचून. हरे कृष्ण. संपूर्ण भौतिक सृष्टी माझ्या अधीन आहे. माझ्या इच्छेनेच ती पुन्हा पुन्हा व्यक्त होते आणि माझ्या इच्छेने शेवटी तिचा प्रलय होतो. 9.9 हे धनंजया, हे सर्व कर्म मला बद्ध करू शकत नाहीत. तटस्थाप्रमाणे मी या सर्व भौतिक कर्मापासून अनासक्त असतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. मग आता भौतिक सृष्टी भगवान म्हणतात माझ्या अधीन आहे. म्हणजे काय की पहा, म्हणजे भौतिक जी सृष्टी आहे तर ती जी आहे तर ती भगवान यांच्या कृपेमुळेच म्हणजे त्यांच्यामुळेच तिची निर्मिती होते त्यांनी इच्छा केल्यानंतर. आणि त्यांच्या इच्छेमुळेच तिचा प्रलय होत असतो. म्हणजे काय की भौतिक प्रकृती ही भगवान यांच्या कनिष्ठ शक्तीची म्हणजे ती अभिव्यक्ती आहे. म्हणजे भौतिक शक्ती जी आहे तर ती महत्त्व या रूपानं प्रकट होतं. मग प्रथम पुरुष अवतार म्हणजे महाविष्णू रूपामध्ये म्हणजे कर्णोदकशाही विष्णू इथं हे दाखवलेत पहा. कर्णोदकशाही विष्णू हे कर्णोदक सागरामध्ये पहुडलेले असतात. मग ते असंख्य ब्रह्मांडांना काय करतात, उच्चवासित करतात. ही असंख्य ब्रह्मांड उच्चवासित करतात पहा. काल आपण चित्र पाहिलं होतं. मग प्रत्येक ब्रह्मांडामध्ये पुन्हा गर्भोदकशाही विष्णूंच्या रूपानं प्रवेश करतात. आणि तिथं वेगवेगळी निर्मिती होते. ब्रह्माजींची निर्मिती होते आणि ते सगळे लोक निर्माण होतात. मग प्रत्येक ब्रह्मांडाची निर्मिती झाल्यानंतर ते काय करतात, भगवान स्वतःला क्षीरोदकशाही विष्णूच्या रूपात विस्तारित करतात आणि या रूपाद्वारे ते सूक्ष्म अणुरेणूमध्ये पण प्रवेश करतात. मग हे सगळं आपण समजून घेतलं. म्हणजे अशा पद्धतीनं भौतिक प्रकृतीमध्ये आता मग हा जीवात्मा आहे आपल्यासारखा, तर तो काय केला जातो, गर्भस्थ केला जातो. म्हणजे भगवान यांच्या केवळ नेत्र कटाक्ष टाकतात ते आणि काय होतं की जीवात्मा आहे तो गर्भस्थ केला जातो. आपण चित्र पाहिलं होतं पाकाल ते कसा नेत्र कटाक्ष टाकतात. तर अशा पद्धतीने पूर्वकर्मानुसार आणि विविध प्रकारच्या आपली जी कर्म आहेत, इच्छा आहेत त्यानुसार आपल्याला विविध शरीर योनी प्राप्त होतात. आणि मग हे सगळं जे आहे तर ते म्हणजे पशु पक्षी मनुष्य हे सगळे निर्माण होतात. मग प्रलयाच्या वेळी पुन्हा काय होतं, हे सगळं नष्ट होतं म्हणजे भगवानांच्या इच्छेनं. म्हणजे ब्रह्माजींचा एक दिवस म्हणजे निर्मिती भौतिक प्रकृतीची होते सृष्टीची आणि प्रलय म्हणजे काय, ब्रह्माजींची रात्र असते. अशा पद्धतीनं नष्ट होतं. म्हणजेच काय की प्रलयाच्या वेळेला पुन्हा काय होतं, भगवान ज्या त्यांच्या आश्रयाला हे सगळे जीवात्मे आहेत ते विष्णूंच्या शरीरामध्ये जातात. म्हणजेच काय की हे सगळं जे आहे ते भगवान यांच्या इच्छेनुसार घडत असतं आणि हीच भगवान यांची अचिंत्य अशी शक्ती आहे. मग ह्याचा भगवान यांचा कुठल्या योनीशी किंवा विविध जीवांशी संबंध नसतो, पण त्यांच्या काही पूर्व इच्छा जे काही असतात त्यानुसार सृष्टीची निर्मिती झाल्यावर त्यांना शरीर मिळतात. आणि अशा पद्धतीनं कुठल्याही गोष्टीत भगवान स्वतःला गुंतवून घेत नाहीत. म्हणजे सगळं कुठलीही कर्म जी आहेत तर ती भगवान यांना बद्ध नाही करू शकत असं भगवान सांगतात. तटस्थाप्रमाणे भगवान जे आहे ते भौतिक कर्मापासून अनासक्त असतात. म्हणजे काय की आता भगवान आपल्या आध्यात्मिक धामामध्ये सदैव कार्यमग्न असतात. त्यांच्या ज्या लीला आहेत त्या तिथे सुरू असतात. त्यांना या भौतिक क्रियांशी काही कर्तव्य नसते, उदासीन असतात ते. म्हणजे त्यांच्या विविध शक्ती आणि त्यांच्या विस्ताराद्वारेच ही भौतिक कर्म जी आहेत ती केली जातात. म्हणजे भौतिक जी कर्म आहे तर ती करण्यासाठी त्यांच्या शक्तीच पुरेशा आहेत. तिथे भगवान यांची काही आवश्यकता नाही. त्यामुळे ते कसे असतात, आपल्या धामामध्ये लीला करण्यामध्ये सदैव रममाण असतात पहा. आणि मग ह्याला काय म्हटले ते म्हणजे की त्यांचं एक प्रकारे नियंत्रण पण असतं या सगळ्या गोष्टींवर. म्हणजे सर्वोच्च नियंत्रक आहेत ते, पण ते उदासीनासारखे असतात, अलिप्त असतात. आता याचं उदाहरण आपण घेऊया की आता उच्च न्यायालयामध्ये जो न्यायाधीश असतो तर तो न्यायाधीश काय करतो, न्याय निवाडा करतो की नाही, कोणाला फाशी देतो, कोणाला जी शिक्षा देतो
कोणाला आंबाप संपत्ती मिळते न्यायनिवाडा झाल्यामुळे. मग आता ते न्यायाधीश कसे असतात, त्या कुठल्याही गुन्हेगाराशी किंवा त्या व्यक्तींशी त्यांचा काही संबंध असतो का, ते उदासीन असतात, म्हणजे कसे तटस्थ असतात, जे काही ते आपलं कार्य करतात. कोणाही व्यक्तीला लाभ किंवा हानी होते त्याच्याशी त्यांना काही कर्तव्य नसतं. मग तसंच असतं भगवान हे कुठल्याही म्हणजे क्रियेमध्ये म्हणजे हस्तक्षेप त्यांचा सर्व क्रियेमध्ये असतो, पण कुठल्याही क्रियेमध्ये ते सहभागी होत नाहीत, तटस्थाची भूमिका पाळतात, जसा न्यायाधीश असतो. आणि अशा पद्धतीनं भौतिक प्रकृतीची निर्मिती होते. मग ते सृष्टीच्या उत्पत्ती साठी पण आसक्त नसतात आणि प्रलयासाठी पण आसक्त नसतात. ते आत्मतृप्त आहेत, सच्चिदानंद आहेत. आणि त्यामुळे जीव आणि त्यांना वेगवेगळ्या पूर्वकर्मानुसार योनी असं सगळं शरीर मिळून ते विविध रूप धारण करतात आणि हे सगळं निर्मिती होते भौतिक प्रकृतीची. पण भगवान काही याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाहीत आणि म्हणून काय म्हणतात, ही सगळी कर्म मला बद्ध नाही करू शकत, त्याच्या पलीकडे आहेत भगवान, तटस्थ आहेत आणि उदासीन असे आणि भौतिक कर्मापासून अनासक्त आहेत. मग आता पुढे जाऊ आपण. हा, मग त्याची पुढची स्लाइड घेऊ. हरे कृष्ण. हरे माताजी कृष्ण. मयाध्यक्षेण प्रकृतिः सूयते सचराचरम् हेतु नानेन कौन्तेय जगद्वी परिवर्तते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे कौंतेया, माझ्या अनेक शक्तींपैकी एक असणारी ही भौतिक प्रकृती माझ्या अध्यक्षतेखाली कार्य करीत सर्व चराचर प्राण्यांची निर्मिती करते. तिच्या नियंत्रणाखालीच या सृष्टीची वारंवार उत्पत्ती आणि संहार होतो. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. आता समजून घेऊया की इथे काय म्हणतात भगवान की मैया अध्यक्षेन प्रकृती, म्हणजे माझ्या अध्यक्षतेखाली, म्हणजे भगवान जे आहेत तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळ्या भौतिक प्रकृती जे आहे तर तिथल्या सगळ्या चराचर प्राण्यांची निर्मिती होते आणि वारंवार सृष्टीचा उत्पत्ती किंवा संहार होतो. म्हणजे काय, एखादे जसे पुत्र प्राप्तीसाठी म्हणजे जे पिता आहेत तर ते काय करतात, मातेच्या गर्भामध्ये बीजारोपण करतात. मग तसंच भगवान केवळ आपल्या दृष्टिक्षेपानं भौतिक प्रकृतीच्या गर्भामध्ये बीजारोपण करतात. अशा पद्धतीनं भगवान काय करतात, आपल्या दृष्टिक्षेपानं भौतिक प्रकृतीच्या गर्भामध्ये बीजारोपण करतात आणि जीव काय करतात, आपल्या पूर्व इच्छा पूर्व कर्मानुसार मग योनी धारण करून त्यांना ती म्हणजे जी शरीर मिळतात त्यानुसार ते एक म्हणजे अशा पद्धतीने जन्म घेतात. म्हणजेच काय की इथं आपण समजून घेऊया की भगवान यांच्या म्हणजे प्रत्यक्ष कुठल्याही संपर्काची गरजच नसते भौतिक सृष्टीमध्ये. तर त्यांच्या केवळ दृष्टिक्षेपामुळे ही भौतिक प्रकृती जी आहे तर तिथं त्वरित सगळं निर्माण होतं आणि ती कार्यान्वित होते. म्हणजे याचं उदाहरण आपण घेऊ की स्मृतीशास्त्रामध्ये आता आपण त्याचं उदाहरण अभ्यासतो की आता एखाद्या फुलाचा गंध येतोय, म्हणजे सुगंध आपल्याला येतोय, दरवळलेला असतो. पाहता मोगऱ्याचं फुल आहे, सुगंध सगळीकडे दरवळलेला असतो वेलीवर, मोगऱ्याचं फुल असेल तर. मग आता सुगंधी फुल आणि आपण घ्राणेंद्रिय म्हणजे आपण नाकाने सुगंध घेतो, तर वास घेण्याची क्रिया आणि फुल हे एकमेकांपासून दूर आहे, हो की नाही? मग तसंच आहे भगवान जे आहेत भौतिक प्रकृती जी आहे तर ती निर्माण करतात नुसत्या दृष्टिक्षेपाने, पण त्यापासून कसे दूर आहेत आध्यात्मिक लोकांमध्ये. ते तिथे ते जगतामध्ये त्या आध्यात्मिक जगतामध्ये लीला करण्यामध्ये रममाण असतात. मग असाच संबंध आहे भगवान आणि भौतिक प्रकृती यांच्यामध्ये. म्हणजे वास्तविकपणे या भौतिक जगताशी काही भगवान यांना कर्तव्य नसतं, दृष्टिक्षेपाद्वारे ते सृष्टीची निर्मिती करतात आणि तिला कार्यरत करतात आणि म्हणून भगवान यांच्या अध्यक्षतेविना भौतिक प्रकृती काहीच नाही करू शकत. पण या भौतिक प्रकृतीच्या कार्यापासून भगवान अलिप्त असतात. मग आता भगवान काय म्हणतात की माझ्या अनेक शक्तींपैकी जी हरे कृष्ण. हा, मग त्याची पुढचा पुढचा श्लोक घेऊया. हा, इथे इथे हरे कृष्ण. अवजानन्ति मां मूढाः मानुषं तनुमाश्रितं परं भावम् अजानन्तः मम भूतमहेश्वरम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात. अस्तित्वातील सर्व वस्तूंचा मी परम अधीश्वर म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. खूप छान वाचलं माताजी, खूपच हरे सुंदर. कृष्ण माताजी. हरे कृष्ण. माताजींचं श्लोक पठण पण खूप सुंदर होतं, त्यामुळे आनंद येतो. तर आता अभ्यासूया आपण की मानव सदृश मानुषी म्हटले बरं का. मानुषी म्हणजे मनुष्यासारख्या अवतारामध्ये म्हणजे मनुष्य रूपामध्ये भगवान येतात, म्हणजे मनुष्यासारख्या
मनुष्य रूपामध्ये, तेव्हा मूर्ख लोक म्हणजे अल्पबुद्धी लोकांना काय वाटतं, हे भगवान म्हणजे सामान्य मनुष्यच आहेत आणि म्हणून ते उपवास करतात. आपण काल 4 प्रकारचे लोक अभ्यासले ना, की जे भगवान यांच्याकडे जात नाहीत. तर असे जे 4 प्रकारचे लोक आहेत. मग आता जे व्हिडिओ ऑफ ठेवलाय काय, हरे कृष्ण, मी व्हिडिओ ऑन केला तर काही येतच नाही स्क्रीनला व्हिडिओ माझा. हरे कृष्ण. येस माताजी. व्हिडिओ सेटिंग बदललंय का तुम्ही? हरे कृष्ण. नाही माताजी. अरे स्क्रीनच गेली माताजी. आता दिसतीये? हा आता ओके. दिसतीये? हा पण तुम्ही नाही म्हणजे तुमचा व्हिडिओ दिसतोय, बरं ठीक आहे, आपण सुरू ठेवूया. मी व्हिडिओ ऑन केला तर मी दिसत नाही ना, म्हणजे. तुम्ही दिसतायत माताजी. हो का? ठीक आहे. ओके हो तुम्ही दिसतायत. ओके ओके. इथे नेट इश्यू असल्यामुळे तसं होत असेल. हरे कृष्ण. तर आता इथे समजून घेऊया की भगवान काय म्हणतात, की जेव्हा मानव सदृश रूपामध्ये येतो म्हणजे मनुष्याचं शरीर घेऊन मी येतो, तर तेव्हा मूर्ख अल्पबुद्धी लोक माझा उपहास करतात. म्हणजे सगळ्या वस्तूंचे अधीश्वर भगवान स्वतः आहेत. म्हणजे दिव्य असे रूप त्यांचं जे आहे, भगवान स्वतः पुरुषोत्तम म्हणजे भगवान जे आहेत, तर ते आहेत. असं अधीश्वर म्हणजे काय, सगळ्यांचे ईश्वर असे जे आहेत. तर असे भगवान आहेत हे नाही जाणत कोणी. म्हणजे असे जे आहेत ते अधिपती म्हणजे त्या अर्थाने अधीश्वर म्हणजे सगळ्याचे परम अधिपती असणारे ईश्वर म्हणजे अधि ईश्वर असं म्हटलंय. तर असे भगवान आहेत. तर हे या अल्पबुद्धी लोकांना किंवा मूर्ख लोकांना समजत नाही. ते भगवान यांना काय समजतात, ते कुणीतरी सामान्यच मनुष्य आहेत असं समजतात आणि त्यांचा उपहास करतात. म्हणजे श्रीकृष्णांना शरण गेलेला प्रत्येक जीव जाणतो की ह्या सगळ्यांच्या कारणांचं कारण, सृष्टीची उत्पत्ती, पालन, संहार हे भगवानच आहेत. जरी मनुष्यासारखं शरीर घेतलं असलं तरी त्यांचं शरीर काही मनुष्यासारखं भौतिक नाहीये, ते आध्यात्मिकच आहेत. भगवान हे शरीराने आणि ते दिव्य स्तरावरच स्थित आहेत. ते फक्त बाह्य शरीर घेऊन आलेत मनुष्याचं, पण ते खरे षडैश्वर्यांनी युक्त असलेले भगवान आहेत. मग हे साधारण मानून काही जाणवत म्हणजे त्याला काही समजत नाही. म्हणजे असे जे मूर्ख लोक असतात म्हणजे, तर त्यांच्या बुद्धीच्या पलीकडचं असतं की भगवान हे अतिशय प्रचंड म्हणजे अशा रूपामध्ये किंवा अतिसूक्ष्म वस्तूत पण म्हणजे उपस्थित आहेत. म्हणजे हे सगळं त्यांच्या कल्पनेच्या पलीकडे असतं. हे मनुष्य देह धारण करणारे लोक म्हणजे करणारे जे भगवान आहेत, ते एकाच वेळी अतिप्रचंड असतील किंवा अतिसूक्ष्म वस्तूचं पण नियंत्रण करणारे असे असतील. म्हणजे हे सगळं त्यांना समजून घेण्याच्या पलीकडे अचिंत्य असं भगवानांची योगेश्वरी आहेत आणि अचिंत्य कार्य आहे. त्यामुळे ते मूर्खांच्या कल्पनेपलीकडे असतं आणि म्हणून शुद्ध भक्तांनी हे सत्य स्वीकारलेलं असतं की हे स्वतः पुरुषोत्तम भगवान आहेत आणि म्हणून ते त्यांना शरण जातात आणि त्यांची भक्तिमय प्रेममय सेवा करतात. मग हे लोक काय समजतात त्यांना, की ते कोणीतरी मायावीच आहेत बहुतेक आणि त्यांच्या ज्या लीला आहेत त्यामुळे अजून ते गोंधळून जातात. तशा असामान्य लीला आहेत आणि म्हणजे ते वासुदेव आणि लेवकी समोर चतुर्भुज रूपात प्रकट झाले, मग नंतर द्विभुज रूपात बालकाप्रमाणे प्रकट झाले. मग अशा सुंदर लीला त्यांनी केल्या गोकुळामध्ये. मग ह्याच्यामुळे अजूनच ते सगळे गोंधळून जातात. म्हणजे की नेमकं काय आहे भगवानाचं स्वरूप, पण त्यांना कोणीतरी मायावीच समजतात म्हणजे असं. आणि भगवान हे जे आहेत ते पुरुषोत्तम भगवान आहेत असं ते समजत नाहीत त्यांना. मग मग त्यामुळे त्यांना हे जाणता येत नाही की भगवान जे आहेत ते मनुष्य रूपामध्ये जरी अवतीर्ण झाले असले तरी ते पुरुषोत्तम भगवान आहेत. मग असं मूर्ख लोकांचं घडतं अल्पबुद्धीमुळे किंवा त्यांना या कल्पनेचे सगळं पलीकडे असतं त्यांच्या आणि त्यामुळे ते काय हरे कृष्ण माताजी. हरे कृष्णा. हरे. येस हरे कृष्ण. मोघाशा मोघ कर्मणः मोघ ज्ञानाविचेतसः राक्षसीं आसुरीं चैव प्रकृतिं मोहिनीं श्रितः. हरे कृष्णा. हरे कृष्ण. जे अशा प्रकारे गोंधळलेले आहेत ते राक्षसी आणि नास्तिक विचाराने आकर्षित होतात. त्या भ्रमित अवस्थेत त्यांच्या मुक्तीच्या आशा, त्यांचे फलदायी क्रियाकलाप आणि त्यांची ज्ञान संस्कृती या सर्वांचा पराभव झाला आहे. हरे कृष्ण माताजी. माताजी ते लेफ्ट झालेत आपल्या माताजी, मुग्धा माताजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण.
माताजी एक मिनिट माताजी लेफ्ट होऊन झालेले गेल्यात. आहेत, तेव्हा मी पॉज करते रेकॉर्डिंग.